बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात तुफान हाणामारी, जखमी 8 जणांवर उपचार सुरू, 18 जण पोलिसांच्या ताब्यात, गावात तणावपूर्ण शांतता। पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या कार्यक्रमाचं आयोजन। पुणे जिल्हा परिषदेतील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, कंत्राटदारांनी केलेल्या कामांची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000वर तर चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ, उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार। होळी, धुलीवंदन आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात भाविकांची गर्दी, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण, मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीत कोसळल्याने जवानाचा मृत्यू, सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण। अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, केएल राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी, 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम। भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव साईचरणी लीन, सूर्यकुमार यादवने सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, साईबाबा संस्थानकडून सूर्यकुमार यादवचा सत्कार।